डी.वाय. पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी ग्लोबल INC यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर टू ग्लोबल या विशेष सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शिक्षण, अभियांत्रिकी आणि उद्योग याविषयी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी गर्जे मराठी ग्लोबल विद्यार्थी आणि इंडस्ट्रीमधील अंतर कमी करण्याचं काम करत असल्याचं सांगितलं. गर्जे मराठीनं जगभरातील मराठी माणसांना एकत्र करून जगभरातील 26 देशांमध्ये एक हक्काचं व्यासपीठ निर्माण केलं असून गर्जे मराठीसोबत डी.वाय. पाटील ग्रुप एक चांगलं काम उभा करण्यात योगदान देईल असा विश्वास माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. गर्जे मराठीचे अध्यक्ष आनंद गानू यांनी कोल्हापूर ही संधीची खाण असल्याचं सांगितलं. या संधीचा उपयोग करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, यासाठी गर्जे मराठी सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. 2016 पासून गर्जे मराठीच्या माध्यमातून देशासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्या जगाच्या पाठीवरील मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम सुरू झालं असल्याचं सांगत परस्पर संबंधांमधून व्यवसाय वृद्धीबरोबरच देश, समाज आणि संस्कृती यांच्यामधील बंध अधिक घट्ट करत एकत्र राहूया असं आवाहनही गानू यांनी केलं. डी.वाय. पाटील ग्रुप आणि गर्जे मराठी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत गर्जे मराठीच्या जागतिक नेटवर्कमधील मेंटॉर डी.वाय. पाटील ग्रुपमधील विद्यार्थ्यांना व्यवसाय कल्पना, प्रोजेक्ट्स, स्टार्टअप, ॲक्सेलरेशन याबाबत मार्गदर्शन करतील. तर डी.वाय. पाटील ग्रुपकडून या उपक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत त्याच्या योजनेची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा, सेमिनार, स्पर्धा, गुंतवणूकदारांशी संवाद यासारख्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून गरजू विद्यार्थ्यांना मदतीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दुपारच्या सत्रात आनंद गानू आणि माधव दाबके यांनी डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना गानू आणि दाबके यांनी शिक्षकांनी इंडस्ट्रीची गरज आणि संधी ओळखून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान द्यावं, विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर काम करायला उद्युक्त करावं, त्यातून नवनिर्मितीवर नवसंशोधन घडेल, फॉरेन लँग्वेज, सॉफ्ट स्किल्स यावरही भर द्यावा, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन किंवा अन्य मदत करण्यासाठी गर्जे मराठी सदैव तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी CHRO श्रीलेखा साटम, संग्रामसिंह जाधव, डॉक्टर सुनंदा शिंदे, नुपूर देशमुख यांच्यासह विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.